नमस्कार मंडळी. काही बोलायच्या आधी टॉक्सिकचे डिरेक्टर यांचं नेमकं मत काय आहे या चित्रपटाच्या बाबतीत ते व्यवस्थित आहे का? I write something, I shoot something else, I edit something else, and then the film is out. Then I'm happy. I never stick to the script. वी सॉ समथिंग एल्स, वी इमॅजिन समथिंग एल्स. त्याच्यामुळं टॉक्सिक बरबाद. आता यशच्या KGF नंतर चांगलाच कमबॅक करेल या टॉक्सिक चित्रपटाच्या माध्यमातून असं सर्वांना वाटलं होतं, परंतु तसं काही प्रमाणामध्ये घडलं नाही. आता यश तर पर्सनली जर का बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये ॲक्शन जबरदस्त होती. यशचा स्क्रीन प्रेझेन्स खूप चांगला होता, परंतु पिक्चर गंडला कुठं माहिती का? की स्टोरी आणि स्क्रीन प्ले म्हणजेच ओव्हरऑल प्रेझेंटेशन. आणि ते का, ते आपण आत्ताच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलं. कसं आहे ना, किती जरी मोठा स्टार घेऊन जरी तुम्ही पिक्चर केला ना, स्टोरी चांगली नसेल आणि डायरेक्टर जर का चांगला नसेल, तो पिक्चर हमखास गणणार. आणि स्टोरी आणि डिरेक्टर जर का चांगला असेल आणि तुम्ही एखाद्या नवीन कलाकाराला घेऊन जरी पिक्चर केला ना बिग बजेट, तरी तो वाजणार म्हणजे वाजणारच. स्टोरी आणि डिरेक्टर फिल्मसाठी खूप महत्त्वाचे आहेत. याचे आत्तापर्यंत बरेच उदाहरणं झालेली आहेत आणि त्यामधील हा एक. आता जर का तुम्ही यशकडून KGF सारखी अपेक्षा घेऊन जर का गेलात तर तुम्ही हमखास नाराज होणार म्हणजे होणारच.